श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजची जी काही माहिती असणार आहे ती खास गणेश जयंती निमित्त असणार आहे, कारण हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते। या दिवशी भगवान गणेश यांचा जन्माचा उत्सव साजरा करण्यात येतो। माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी असं देखील म्हटलं जातं। या वर्षीची जी गणेश जयंती आहे ती 1 फेब्रुवारी 2025 रोजी आहे। या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केलं जातं। यामध्ये आपल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता होऊन जीवनात सुख समृद्धी आणि यश प्राप्ती होण्यासाठी आपण काही सेवा आणि उपाय करू शकतो। यामध्ये आपल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता होऊन जीवनात सुख समृद्धी आणि यश प्राप्ती होते असा अनेक भाविकांचा विश्वास आहे। त्यामुळे या दिवशी जर आपण काही सेवा काही उपाय केले तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आता गणेश जयंतीचं नेमकं महत्त्व काय आहे हे बघूया। तर माघी गणेश जयंती हा एक विशेष दिवस मानला जातो, कारण या दिवशी गणेशाचं पूजन केलं जातं। त्यामुळे विविध समस्या दूर होतात, विघ्न दूर होतात आणि आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडू लागतात। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे देखील होतात। यामुळे भक्तांना दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती मिळते। आता गणेश जयंती जर म्हटलं तर आपण भाद्रपद महिन्यात देखील गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करत असतो। 10 दिवसांचा तो उत्सव अगदी थाटामाटात आपण साजरी करतो आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित करतो। आता माघी गणेश जयंतीला सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही, पण ज्यांच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते त्यांच्या घरी देखील अगदी उत्साहाचं वातावरण असतं। त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित केली जाते। पण जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित केली जात नसेल तरीही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच। त्यामुळे त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे, पूजाविधी करायची आहे आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे। बघा, प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा हे असतातच, पण क्वचित काही ठिकाणी जर असं वाटत असेल की अरे आपल्या गावाकडे मूर्ती आहे, मग आपण आपल्या शहरामध्ये येऊन राहत आहोत तर मग मूर्ती ठेवण्याची गरज आहे का? तर हो, अर्थात आहे। जर आपण दुसरीकडे राहत आहोत तर अर्थात आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती, भगवान शंकरांची पिंड आणि अन्नपूर्णा हे असायलाच हवं। त्यामुळे अजूनही जर तुमच्याकडे मूर्ती नसेल आणि जर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर ह्या गणेश जयंतीला तुम्ही अर्थात गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करू शकतात। त्यामध्ये मग तुम्ही पंचधातूची घेऊ शकता, चांदीची घेण्याची असेल तर तुम्ही तशा प्रकारची देखील घेऊ शकतात। पण शक्यतो आपल्या देवघरामध्ये पंचधातूपासून किंवा चांदीपासून बनवलेलीच मूर्ती असावी। या व्यतिरिक्त बाजारामध्ये विविध प्रकारच्या मूर्त्या बनवलेल्या असतात, त्यापैकी जर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकतात। पण त्या मूर्तीवर अभिषेक करता येतो का हे एकदा विचारून घ्या आणि मग तशा प्रकारची मूर्ती तुम्ही घरी घेऊन या। तर असो, आता तुम्ही मूर्ती घरामध्ये घेऊन याल अशी मी आशा करते आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहे ते देखील पूजाविधी करणार आहे अशी ही आशा करते आणि पुढची जी माहिती आहे ती सांगते। तर बघा, आता गणेश जयंतीचा संपूर्ण दिवस हा शुभच मानला जातो, पण तरीही त्यातली त्यात नेमकं शुभ मुहूर्त काय आहे पूजेसाठीचा तो देखील आपण जाणून घेऊया। तर बघा, हिंदू पंचांगानुसार माघी गणेश चतुर्थी शनिवारी 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:38 सुरू होणार आहे। तर ही तिथी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:14 असणार आहे। तर आपल्याला गणेश जयंती ही 1 फेब्रुवारी 2025 रोजी शनिवारच्या दिवशीच साजरी करायची आहे, हे लक्षात घ्या। या ठिकाणी जो तुम्हाला कालावधी सांगितलेला आहे त्या काळामध्ये तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे। आता या ठिकाणी तुम्हाला पूजेचा शुभ मुहूर्त सांगितलेला आहे, त्या काळामध्ये तुम्ही पूजा करू शकतात। पण कोणत्या काळात आपल्याला पूजाविधी करायची नाही तर राहू काळामध्ये पूजाविधी करायची नाही। तर शनिवारचा जो राहू काळ असणार आहे तो सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत असणार आहे। त्यामुळे ह्या 1.5 तासामध्ये आपल्याला पूजाविधी करायची नाही। आणि असंही जर आपण मुहूर्ताचा विचार केला तर गणेश चतुर्थी ही 11:38 सुरू होणार आहे। त्यामुळे आपला राहू काळ असाही संपून जात आहे। त्यामुळे तुम्ही 11:38 नंतर कधीही पूजाविधी करू शकतात। आता पूजाविधी कधी करायची हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे। तो कसा करायचा आहे हे देखील जाणून घेऊया। बघा, आता मनुष्य जन्म म्हटलं तर आपली एक इच्छा पूर्ण होत नाही तर दुसरी निर्माण होते। इच्छेला अंतच नाही, पण तरीही अशा काही इच्छा अपेक्षा असतात ज्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो, खूप मेहनत घेतो, पण तरीही त्याला यश मिळत नाही। आणि मग अशा वेळेस वाटतं की अरे आपल्याला असा काहीतरी मार्ग सापडला पाहिजे जेणेकरून आपली इच्छा पूर्ण होईल। आता
इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याकडे उपाय आहेच, परंतु तत्पूर्वी एक सांगू इच्छिते की कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या इच्छा पूर्ततेसाठी आपले स्वतःचे कष्ट, स्वतःची मेहनत देखील 100% आपण करायला हवी। त्यामुळे जिथे कष्ट असणार आहे तिथे 100% दैवी शक्तीची साथ आपल्याला मिळणारच आहे। तर तुम्ही जर कष्ट करत असाल तर हा एक छोटासा उपाय तुम्ही करून बघा, तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्हाला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे। शमीच्या झाडाजवळ गेल्यानंतर जाताना आपल्याला त्या ठिकाणी एक सुपारी घेऊन जायची आहे, 2 विड्याची पानं घेऊन जायची आहे, त्यासोबत 1 रुपयाचं नाणं घेऊन जायचं, एक लाल रंगाचं फळ, मग ते डाळिंब असू द्या, सफरचंद असू द्या, त्यानंतर लाल रंगाचं फूल घेऊन जायचं आहे। जास्वंदीचं फूल असेल तर उत्तम, नाही तर गुलाबाचं घेतलं तरीही चालेल। त्यानंतर नैवेद्य म्हणून आपल्याला गुळ खोबरं घेऊन जायचं आहे। अशा पद्धतीने ह्या ज्या काही गोष्टी आहे गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या त्या घेऊन जायच्या, त्यासोबतच दुर्वा देखील घेऊन जायच्या। 11 दुर्वा घेऊन जा, 21 दुर्वा घेऊन जा, पण अशा प्रकारे दुर्वा आपल्याला घेऊन जायच्या आहे। आता शमीच्या झाडाजवळ जाताना ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहे आणि एक छोटीशी पंती घ्यायची आहे, त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि तुपाचा दिवा आपल्याला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे। त्यामुळे घरून आपल्याला सगळी तयारी करून जायची आहे। मंदिरात जर शमीचं झाड असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकतात, किंवा दुसरीकडे कुठे तुमच्या घराजवळ उगवलेलं असेल, तुम्ही लावलेलं असेल स्वतःचं, तरीही तिथे केलं तरीही चालणार आहे। तर अशा प्रकारे शमीच्या झाडाजवळ जायचं। त्या ठिकाणी गेल्यानंतर शमीच्या झाडाखालची जागा थोडीशी एका ठिकाणी स्वच्छ करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी ती विड्याची पानं ठेवता येतील आणि सुपारी त्या ठिकाणी मांडता येईल। तर अशा प्रकारे तिथे गेल्यानंतर 2 विड्याची पानं जी आपण स्वच्छ धुवून पुसून घेऊन जाणार आहोत त्या ठिकाणी ती ठेवायची आहे। ठेवताना जे देठ आहे ते झाडाकडे करायचं, निमुळता जो भाग आहे तो आपल्याकडे करायचा। ते ठेवल्यानंतर त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यावर ही सुपारी ठेवायची। ही सुपारी म्हणजे गणपती बाप्पांचं रूप आहे असं मानून आपल्याला त्या सुपारीची पूजा करायची। सुपारीला हळद, कुंकू, गंध, अक्षता जे काही आहे ते अर्पण करायचं। त्यानंतर गंध अक्षता लावून झाल्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून धूप दीप जे काही तुम्ही घेऊन गेला आहात ते देखील त्या ठिकाणी ठेवायचं आहे। ते केल्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा। जे फूल आपण घेतलेलं आहे, जे फळ घेतलेलं आहे ते नैवेद्य म्हणून त्या ठिकाणी ठेवायचं। त्या ठिकाणी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची, तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती त्या ठिकाणी सांगायची आणि गणपती बाप्पांना हे देखील सांगायचं की मी ह्या कामासाठी अतोनात मेहनत घेत आहे, खूप कष्ट करत आहे, पण माझ्या कष्टाला योग्य ते फळ मिळत नाही। तर माझ्या कामामध्ये जे अडथळे निर्माण होत आहे, जे विघ्न निर्माण होत आहे ते दूर करण्याचं काम तुम्ही करा। अशा प्रकारची त्या ठिकाणी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची। सुपारी म्हणजेच आपले गणपती बाप्पा आहे असं मानून जर आपण त्या ठिकाणी प्रार्थना केली, शमीच्या झाडाखाली अशा प्रकारे एक तुपाचा दिवा लावला, त्या ठिकाणी शमीच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घातल्या, तर निश्चितच आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे। शमीचं झाड म्हटलं तर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। शमीपत्र आपण गणपती बाप्पांना अर्पण करत असतो, त्यामुळे शमीचं झाड हे विशेष मानलं जातं आणि अशा प्रकारच्या शमीच्या झाडाखाली बसून जर आपण गणपती बाप्पांची एखादी सेवा केली तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं। आता ही पूजाविधी करून झाल्यानंतर प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर त्या ठिकाणी बसून तुम्हाला गणेश स्तोत्र म्हणायचं आहे। कमीत कमी एकदा म्हणा, नाहीतर मग 3दा 11 वेळेस अशा प्रकारे देखील तुम्ही म्हणू शकता। जसं तुम्हाला जमणार आहे तशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा शमीच्या झाडाखाली बसून करायची आहे। तर बघा, ही सेवा तुम्ही करून बघा, तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। फक्त करत असताना मनामध्ये विश्वास ठेवा आणि मुख्य म्हणजे जी इच्छा आहे त्यासाठी अतोनात प्रयत्न देखील करा। तुमच्या प्रयत्नांना यश देण्याचं काम गणपती बाप्पा करणार आहे। तर स्वामी भक्त हो, इच्छापूर्तीसाठी कसा उपाय करायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल तर याचे नियम काय आहे? तर नियम काहीही नाही, अर्थात गणेश जयंती आहे त्यामुळे अनेकांचा तर उपवासच असणार आहे, पण ज्यांना उपवास करणं शक्य होणार नाही त्यांनी अर्थात मांसाहार हा करायचाच नाही। या व्यतिरिक्त या दिवशी शक्य होईल तितकं मौन व्रत धरायचं आहे। म्हणजे काय तर जास्तीत जास्त भर आपल्याला सेवेवर द्यायचा आहे। वायफळ बडबड करण्यापेक्षा किंवा वायफळ गोष्टींवर आपला वेळ खर्च करण्यापेक्षा सेवेवर जोर द्यायचा आहे। जितकी शक्य होणार आहे तितकी जास्तीत जास्त सेवा करायची आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचं सातत्याने आपल्याला मनातले मनात का होईना जप करत राहायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला फक्त ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करायचं आहे। मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही, घरातील दुसऱ्या व्यक्तीला सांगा, त्यांनी केलं तर हरकत नाही। सुतक असेल तर करू शकत नाही। या व्यतिरिक्त मासिक धर्म आणि सुतक असेल त्यांना उपाय आणि सेवा करणं शक्य झालं नाही तरीही नामस्मरण करायला कोणीही बंदी घालत नाही, त्यामुळे तुम्ही नामस्मरण हे करू शकतात। तर माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते देखील विचारा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।